आजची गोष्ट आहे कबूतर आणि भांडखोर कोंबडे. एकेकाळची गोष्ट आहे. एक माणूस एका गावात राहत होता. त्याच्याकडे 2 कोंबडे होते. एक दिवस तो बाजारातून येत असताना त्याला एक माणूस कबूतर पक्षी विकत असताना दिसतो. त्याने विचार केला, माझ्या मुलांना हा पक्षी खूप आवडेल आणि त्यांना छान वाटेल. त्याने तो कबूतर पक्षी खरेदी केला आणि आपल्या घरी घेऊन आला. त्याने कबूतर पक्षाला कोंबड्यांबरोबर ठेवण्याचा निर्णय घेतला. पण कोंबडे कबूतर पक्षाला त्रास देत असत. कोंबडे त्याच्या मागे मागे जात आणि त्याला आपल्या चोचींनी मारत होते. एकदा कबूतर पक्षाने विचार केला की हे मला का त्रास देतात? मी यांच्यासाठी नवीन आणि अनोळखी आहे असे समजून हे माझ्याशी वाईट वागतात. एक दिवस कबूतर पक्षाने पाहिले की ते दोन्ही कोंबडे एकमेकांमध्ये भांडण करत असतात. एकमेकांवर आपल्या चोचींनी वार करत आहे. तेव्हा तो स्वतःशीच म्हटला की मला यांच्या वागण्याचे दुःख वाटून घेता कामा नये. मला यांच्या वागण्याची तक्रार पण करायला नको. हे मला चोचींनी मारत आहेत. मी हे पाहू शकतो की हे एकमेकांमध्ये देखील लढाई करू शकतात. हा तर त्यांचा स्वभावच आहे. आपण इच्छा असूनही कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही.